मार्च 2026 चालू घडामोडी सराव पेपर. चला तर मग आता प्रश्न क्रमांक 1 बघूया. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ठार झालेले अली खामेनेई कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? ऑप्शन अ इराक, ऑप्शन ब इराण, ऑप्शन क सिरिया, ऑप्शन डी तुर्कस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब इराण. प्रश्न क्रमांक 2 अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते कोण झाले? ऑप्शन अ हसन रुहानी, ऑप्शन ब मोहम्मद खातमी, ऑप्शन क अयातुल्ला अराफी, ऑप्शन ड इब्राहिम रईसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क अयातुल्ला अराफी. प्रश्न क्रमांक 3 ऑपरेशन एपिक फ्युरी हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन अ अमेरिका रशिया, ऑप्शन ब अमेरिका इस्रायल, ऑप्शन क चीन पाकिस्तान, ऑप्शन ड भारत जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अमेरिका इस्रायल. प्रश्न क्रमांक 4 ऑपरेशन लायन्स रोअर हे कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन अ अमेरिका, ऑप्शन ब इस्रायल, ऑप्शन क इराण, ऑप्शन ड रशिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब इस्रायल. प्रश्न क्रमांक 5 ऑपरेशन वादे सादिक 3 कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन अ इराण, ऑप्शन ब अमेरिका, ऑप्शन क चीन, ऑप्शन ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ इराण. चालू घडामोडी मार्चमध्ये इराणचे हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते नक्की तुम्ही करा. प्रश्न क्रमांक 6 टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन अ रशिया, ऑप्शन ब अमेरिका, ऑप्शन क चीन, ऑप्शन ड फ्रान्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अमेरिका. प्रश्न क्रमांक 7 मिनटॅमॅन 3 हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? ऑप्शन अ क्रूज मिसाईल, ऑप्शन ब बॅलिस्टिक मिसाईल, ऑप्शन क अँटी टँक मिसाईल, ऑप्शन ड ड्रोन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब बॅलिस्टिक मिसाईल. प्रश्न क्रमांक 8 पेरू देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन अ पेड्रो कॅस्टिलो, ऑप्शन ब जोसे मारिया बाल्काझार, ऑप्शन क लुईस आर्से, ऑप्शन ड गॅब्रिएल बोरिस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जोसे मारिया बाल्काझार. प्रश्न क्रमांक 9 2028च्या T20 विश्वचषकाचे यजमानपद कोणाला देण्यात आले आहे? ऑप्शन अ भारत श्रीलंका, ऑप्शन ब इंग्लंड ऑस्ट्रेलिया, ऑप्शन क ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, ऑप्शन ड दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 10 G7 परिषद 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? ऑप्शन अ जर्मनी, ऑप्शन ब फ्रान्स, ऑप्शन क इटली, ऑप्शन ड कॅनडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब फ्रान्स. प्रश्न क्रमांक 11 WHO नुसार HIV आणि सिफिलिस संसर्गाचे उच्चाटन करणारा EU मधील पहिला देश कोणता? ऑप्शन अ फ्रान्स, ऑप्शन ब डेन्मार्क, ऑप्शन क जर्मनी, ऑप्शन ड इटली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जर्मनी. प्रश्न क्रमांक 12 WHO नुसार कुष्ठरोगाचे निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता? ऑप्शन अ ब्राझील, ऑप्शन ब अर्जेंटिना, ऑप्शन क चिली, ऑप्शन ड पेरू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 13 कोल्ड रिस्पॉन्स 2026 हा युद्ध सराव कुठे आयोजित झाला? ऑप्शन अ स्वीडन, ऑप्शन ब नॉर्वे, ऑप्शन क फिनलँड, ऑप्शन ड डेन्मार्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब नॉर्वे. प्रश्न क्रमांक 14 ISAचा 118वा सदस्य देश कोणता? ऑप्शन अ पोलंड, ऑप्शन ब रोमानिया, ऑप्शन क ग्रीस, ऑप्शन ड स्पेन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब रोमानिया. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता? ऑप्शन अ जपान, ऑप्शन ब फिलिपिन्स, ऑप्शन क इंडोनेशिया, ऑप्शन ड थायलंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब फिलिपिन्स. प्रश्न क्रमांक 16 त्रिलोचन पोखरेल नाव कोणत्या विमानतळाला देण्यात आले आहे? ऑप्शन अ लेह, ऑप्शन ब पाकयोग, ऑप्शन क गुवाहाटी, ऑप्शन ड इम्फाळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब पाकयोग. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिली रिंग मेट्रो कुठे सुरू झाली? ऑप्शन अ मुंबई, ऑप्शन ब दिल्ली, ऑप्शन क पुणे, ऑप्शन ड कोलकाता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब दिल्ली. प्रश्न क्रमांक 18 रेल पार्सल ॲप कोणत्या संस्थेने सुरू केले? ऑप्शन अ BSNL, ऑप्शन ब भारतीय रेल्वे, ऑप्शन क इस्रो, ऑप्शन ड NHAI. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब भारतीय रेल्वे.
प्रश्न क्रमांक 19, मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन अ आसाम, ऑप्शन ब ओडिशा, ऑप्शन क बिहार, ऑप्शन ड झारखंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर आसाम. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच थांबवत आहे. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकूण हे 100 प्रश्न मी तयार केलेले सराव प्रश्नासाठी. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.